नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, एका मित्रानं आपल्याला काल कमेंट केली होती की मला तुमचं सर्व शेळ्या बॅकग्राऊंड आणि समजा शेड किती आहे, कंपाऊंड किती आहे, हे सर्व दाखवा म्हणे. तर त्या विषयावरती आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मी तुम्हाला आपलं कसं शेळी पालन आहे, शेड किती आहे, कंपाऊंड किती आहे, हे सर्व माहिती करून देतो, दाखवतो. याच्यामध्ये सरासरी आपल्या किती शेळ्या जगू शकतात याच्यावरती आपलाचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम बघायला भेटेल. तर चला मित्रांनो, आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, हे आहे आपलं कंपाऊंड. तर आपल्या शेळ्या दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे इकडं 3, त्यानंतर हे इकडं आपण त्यांना तुरीचं ते तुराटे टाकले. तुराटे म्हणतात आमच्याकडे, तुमच्याकडे काय म्हणतात काही माहिती नाही. पण तुराट्या काल ती तूर काढलेली होती, थोडी राहिलेली होती, त्याच्या काड्या काढल्या आणि त्याच्यातले तूर ठोकून आता ही शेळ्याला टाकलेली. शेळ्या खात आहेत आबाद. आता मित्रांनो, हे स्पेस दिसतो तुम्हाला कंपाऊंडचा. समजा आता हे गोल कंपाऊंड दिसतं तुम्हाला. तर हे कंपाऊंड किती आहे तर मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला. तर मित्रांनो, हे जवळपास बघा 30 म्हणजे जवळपास 1 गुंठ्याचं हे कंपाऊंड आहे. बघू शकता तुम्ही, हे 1 गुंठ्याचं कंपाऊंड आहे. आणि सरासरी शेळ्या आपल्याकडे मोठ्या 6 शेळ्या आहेत. आणि पिल्लं जर धरायला गेलं तर पिल्लं मोठा बोकडे 1 7 आणि 2 पाठी मोठाले आहेत 8 9. त्याच्यानंतर याच्यामध्ये 3 बोकडं आहे, 9 3 12 आणि 3 पाठी आहे. 12 आणि 3 15 असे 15 जनावरं, 15 शेळ्या आपल्याकडं आता सध्या पिल्लांसकट अवेलेबल आहेत. आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, परत एक गोष्ट दाखवायची राहिली की आपण हा जो तुम्हाला शेड दिसतोय आपला, तर हा शेड 30 बाय 14चा आहे. म्हणजे 30 आडवा आहे आणि लांबी 30ची आहे आणि रुंदी 14ची आहे. परत आपण समोर आहे ना, समोर ही झापडी जे केलेली आहे, समजा याला काय म्हणतात आपल्या भाषेमध्ये, समोर जे कोठं केलेलं आहे, समजा सप्पर केलेलं आहे, तर ते सप्पर आपण 12 बाय 30चं केलेलं आहे. की सकाळी दिवसभर आपण या सप्रामध्ये त्यांना बांधतोय आणि संध्याकाळी निवाऱ्यासाठी आपण पाठीमागं हा 17 बाय 14 म्हणजे लांबी 17 आहे आणि रुंदी 14 आहे. या शेडमध्ये शेळ्या रात्रीच्या आपल्या राहत आहेत. हे बघा, हा तो शेड आहे. इथं आपल्या शेळ्या असतात संध्याकाळी मुक्कामाला. त्याच्यानंतर हे गावान बनवलेली, पण ते गावान काही कामी नाही आले आपल्या, कारण की तर रात्रीला शेळ्या असतात, त्याच्यामुळे आपण रात्रीच्याला काही त्याला टाकत नसतो. हे बघा, पूर्ण कड्यानं बांधकाम केलेलं आहे. आणि ह्या साईडला आपण 4 फूट उचलून घेतलेला आहे. त्याच्यानंतर वरती जाळी मारलेली आहे आणि जाळी मारून याला असं ताडपट्टी लावलेली. ताडपट्टी जे म्हणताय, तुमच्याकडे काय म्हणतात ते मला माहीत, पण आमच्याकडे ताडपट्टी म्हणतात. त्याच्यानंतर हे बघा, या साईडला पण ताडपट्टी अशी राऊंड घेतलेला आहे. आणि हे जे बांबून आपण सपरी बनवलेली आहे मित्रांनो, तर याच्यामध्ये आपण बेड केलेला आहे. पण मित्रांनो, एक सांगतो तुम्हाला की बेड न करता ह्याच्यामध्ये मुरुम जर असला तर खूप भारी राहतं. कारण बेड करून मी चुकी केलेली आहे. कारण की याला कसं आहे माहिती आहे का, जर या ठिकाणी मुरुम जर असताना तर एवढं ओलावा नसतो राहिला, ओलावा कमी राहतो. तुम्ही आता इकडं बघा, बाहेर त्याचं झाडाचं राहिलेलं आहे, पण इथं अजिबात म्हणजे मलमूत्र साठत नाही, असं ओलं राहत नाही. त्याच्यामुळं जर तुम्हाला शेळ्यांसाठी बेड किंवा बनवायचा असला तर मुरमानचा बना, सिमेंटचा बनवू नका. कारण की कसं आहे, सिमेंटचा जर बनवला तर त्याच्यामध्ये ओल जास्त टिकून राहते आणि मुरुमचा जर बनवला तर त्याच्यामध्ये ओल टिकून नाही राहत, ताबडतोब कोरडं होऊन जातं. हा आपला फायदा आहे शेळी पालनामध्ये.
आणि ज्या ठिकाणी शेळी जात अशी आहे, ज्या ठिकाणी ओलावा असेल त्या ठिकाणी शेळी थांबत नाही जास्त वेळ, तिला कोरडी जागा लागते. त्याच्यामुळं आपल्याकडं कोरडं जागा असणं खूप गरजेचं आहे शेळी पालनासाठी. तर अशा पद्धतीनं आपण समोर अशी हे बघा, हे बांबूच्या साह्यानं असं तयार केलं आहे, आतून नेट टाकलेलं आहे त्याला, आणि वरती 500 मायक्रॉनचं तळ्याची ताडपट्टी वापरलेली आहे. पावसाळ्यामध्ये कसाही पाऊस येऊ द्या, तुमचा मुसळधार पाऊस जरी आला तर एकही थेंब या शेडमध्ये येऊ शकत नाही. अशी छपरी आपण ही बनवलेली आहे कमी खर्चामध्ये. कारण की आमच्या मेहण्याकडे, आमच्या साली साहेबाकडं हे बेट होते बांबूचे 2, तर त्यांच्याकडून तोडून आणून आपण ही कमी खर्चामध्ये, म्हणजे फक्त गाडीचं भाडं दिलं त्याला, आपण 1 रुपया न देता हे आपल्याला फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटलेलं आहे. तर तुम्ही पण असं नातेवाईकाकडे कोणाकडे जर असेल तर असे बांबू घेऊन असा शेड असं बनवू शकता. कारण की काय होतं, उन्हाळ्याचे दिवस असतात आता इथून समोर, उन्हाळ्यामध्ये पत्राच्या शेडमध्ये न बांधता दुपारच्या वेळेस जर तुम्ही अशा वातावरणामध्ये बांधल्या तर शेळ्या आनंदाने असतात, गरमीचा त्रास होत नाही, काही नाही. इथं हवेशीर, हे बघा आता हवा, मस्त हवा, खेळती हवा इथं. आणि अशा हवेशीर वातावरणात असल्या तर शेळ्या खराब पण होत नाही आहे. हे बघा आता हे असं कंपाऊंड आहे आपलं, आणि एकदम चांगलं जबरदस्त नियोजन केलेलं आहे आपण. हे बघा, हा असा मोठा राऊंड आहे आपला, जवळपास 1 गुंठ्याचा कंपाऊंड आहे. आणि याला अशी जाळी बनवलेली आहे आपण, 6 फुटाची जाळी आहे. तर ही जाळीचं बंडल आपल्याला 2600 रुपयाला भेटलं होतं मित्रांनो. 2 बंडल आणलेले आहेत, तरी पण त्याच्यातलं काही थोडंफार पलीकडल्या साईडला 4-5 फूट उरलेला आहे. जर चांगलं नियोजन केलं तर याच्यामध्ये जवळपास 30 ते 40 या 1 गुंठ्यामध्ये 30 शेळ्या तर 100% बसू शकतात. 30 शेळ्यामध्ये याच्यामध्ये बसू शकता. पण तुमचं जे मागचं आपलं 17x14चं आहे, तर त्याच्यामध्ये एवढे शेळ्या बसू शकत नाही. त्याच्यामध्ये कमीत कमी 10 शेळ्या आपण, जास्तीत जास्त 10 शेळ्या त्याच्यामध्ये बसू शकतो. याच्यावरती शेळ्या आपण त्याच्यामध्ये जास्त संध्याकाळच्या निवाऱ्यासाठी बसू शकत नाही आहे. कारण 10 शेळ्या भरपूर झाल्यात. शेळ्याला जागा पण चांगली बसण्यासाठी पाहिजे, थोडंफार मोकळी हवा पाहिजे. एकदम दाटोळा म्हणलं तर शेळी डिप्रेशनमध्ये येते आणि शेळ्या मारामारी करतात. त्याच्यामुळं त्यांना थोडं मोकळं मैदान पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपला शेळ्यांसाठी निवारा आहे, आणि आपलं थोडक्यात असं शेळीपालन आहे मित्रांनो. तर कसं वाटलं आपलं नियोजन? नक्कीच कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.